शहरात सातत्याने होणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांवर रोख बसवण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 3 ने मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी 2 शातीर वाहन चोरांना अटक करून त्यांच्या ताब्यातून एकूण 27 दुचाकी जप्त केल्यात. या वाहनाची एकूण किंमत सुमारे 13,50,000 रुपये इतकी असून एकूण 29 चोरी प्रकरणाचे उलगडे करण्यात आले आहे. ही कारवाई 25 मे 2025 रोजी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेश राजू सुतार यांची हिरो स्प्लेंडर दुचाकी चोरी गेल्यानंतर सुरू करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध तक्रार नोंदवली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे 2 संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणात एकूण 27 दुचाकी जप्त केल्या असून आरोपींना पुढील कारवाईसाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या यशस्वी ऑपरेशनमध्ये पोलीस निरीक्षक अनिल तकसांडे, उपनिरीक्षक मधुकर काठोके आणि युनिट 3च्या संपूर्ण पथकाचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. अधिक तपास सुरू आहे. काल दिनांक 18/7/2025 रोजी आम्ही दिवसपाळी कर्तव्यावर आमच्या ऑफिसला हजर असताना गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला अशी माहिती मिळाली की इतवारी परिसरात माल धक्क्याजवळ एक करण जाधव नावाचा व्यक्ती आहे. त्याच्याजवळ एक संशयितरित्या तो वावरत आहे. त्याजवळ एक गाडी आहे. तर त्या आम्ही अनुषंगाने त्याच्यावर ट्रॅप लावून त्याला पकडल्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या गाडीबाबत त्याला विचारपूस केली. तर त्यांनी सांगितले की सदर गाडी चोरीची आहे. मग त्याला आम्ही सखोल विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की या सारख्या त्यांनी बऱ्याच ठिकाणी आम्ही गाडी चोरी केलेल्या आहेत व मालधक्क्याजवळ विकायसाठी आम्ही लावून ठेवलेल्या आहे व आज आम्ही काही लोकांना गाडी विकण्यासाठी बोलवलं होतं. त्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी हजर होता. त्याच्याकडून आम्ही जवळपास मग करणकडनं आम्ही 10 ते 12 गाड्या त्यांच्याकडनं आम्ही रिकव्हर केलेल्या आहेत आणि त्यांनीच माहिती दिली की त्याच्यासोबत राहणारा आकाश उर्फ गोगा मुकेश वर्मा राहणार शांतीनगर तो सुद्धा हीच गाडी चोरण्याचे काम करतो व त्यांनी सुद्धा त्याच्यासोबत बऱ्याचशा गाड्या चोरलेल्या आहेत. त्याला लगेच आम्ही स्टाफच्या मदतीने त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात केलं. त्याला पण सखोल विचारपूस केली तर त्यांनी पण सांगितलं का बा आम्ही अशा गाड्या चोरलेल्या आहेत व त्याच्याकडनं पण आम्ही 16-17 गाड्या अशा जप्त केलेल्या आहेत. एकूण ह्या दोघांकडनं आम्ही 19 गाड्या ज्या आहेत मोटरसायकल आणि 4 ऍक्टिव्हा असे त्यांच्याकडनं चोरलेल्या गाड्या आम्ही गुन्हे उघडकीस आणलेल्या आहे. जवळपास 13,50,000चा मुद्देमाल होता. ते दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी 4 ठिकाणी गाड्या डंप करून ठेवलेल्या होत्या विकण्यासाठी व आज ते गाडी विकण्यासाठी ते गिराईक शोधत होते. त्यावेळेस त्यांना आम्ही पकडलेलं आहे. गाडी विकण्याचं कारण म्हणजे ते त्यांचं वैयक्तिक उपजीविका भागवण्यासाठी ती गाडी विकायचे. त्यांना नशापाणी करण्याची शौक होती. गाडी जी आहे जी मोटरसायकल लात मारून हँडल लॉक तोडायचे, वायर जोडून ते घेऊन जायचे आणि ऍक्टिव्हा जे हँडल नाही आहे लागलेली किंवा त्यांच्याकडे काही चाब्या होत्या ते लावून जर ते लागली तर तशा पद्धतीने ते ऍक्टिव्हा चोरायचे. एका ठिकाणी डंप करायचे. त्याच्यानंतर वेगवेगळे कारण सांगून वेगवेगळ्या गिरायकाला गावाखेड्यातल्या गिरायकाला बोलून ते 5,000 10,000 मध्ये विकायचे. अशा प्रकारे त्यांच्याकडनं आम्ही एकूण 29 गाड्या ज्या आहेत रिकव्हर केलेल्या आहेत. लकडगंज पोलीस स्टेशनच्या 4, तहसीलमध्ये 2, शांतीनगरचे 3, पाचपोलीचे 5, कोतवालीचे 2, वाठोडा 2, सकदरा 2, सीतापट्टी 4 आणि गणेशपेठ, यशोधरा, कळमना, कळमेश्वर, खापरगडा इथून एक गाडी अशा प्रकारे गुन्हे उघडकीस